नमस्कार, मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड। आज आपल्याकडे एक रुग्ण आहे जे काही दिवसापूर्वी आपल्याकडे आले होते। काही दिवसापूर्वी त्यांनी आपल्याकडे उपचार घेतला आणि ते आज आपल्याला सहज भेटायला आले। त्यांची काय प्रतिक्रिया आहे, आपल्या या उपचाराबद्दल त्यांना काय वाटतं, किती या उपचारामध्ये त्यांना आराम झाला, हे आपण त्यांच्यासोबत आता सविस्तर चर्चा करून जाणून घेऊ। असे भरपूर रुग्ण आमच्याकडे येत असतात। मोठमोठे ऑपरेशन त्यांना सांगितलेलं असतं, ते आमच्याकडे चांगले होतात, ते परत येत नाही। पण सहज कधीतरी पेशंट आले भेटायला तर आम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतो, जेणेकरून आजूबाजूला तुमच्या परिसरामध्ये जर का असे काही रुग्ण असले तर त्यांची प्रतिक्रिया घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी पोहोचवत असतो। अशीच आज आपण यांची काय प्रतिक्रिया आहे, किती यांना आराम झाला, हे आपण यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊ। सर, तुमचं नाव काय आहे सर? माझं नाव हरिभाऊ देवराव गावाले, मुक्काम पिंपळदेव, तालुका सिल्लोड, जिल्हा संभाजीनगर। बरोबर सर, तुम्ही काही दिवसापूर्वी आले होते माझ्याकडे। माझ्या गावात आता पेशंट आला होता, तुम्ही तिकडे जा म्हणे, मग तुम्हाला समाज होता तर मला पण तुम्ही तिकडे जा साहेब निकम साहेब जा म्हणून तुम्हाला आराम मिळेल। मी गाडी चालून कसं मग आलो, खाली बसलो थोडं काय पायरीवर, पायऱ्यात चलत चलत चल आराम आलो। मग नंतर तुमच्या आल्यानंतर मला एकदम फ्रेश बनवून तरी मी डायरेक्ट खाली उतरून चालले गेलो। तर तुम्ही किती दिवसापूर्वी आले माझ्याकडे? मला आता तुम्ही 3 महिने होत जातात। 3 महिने? 3 महिन्यापूर्वी ते आपल्याकडे आले? बरं, तर मग तुम्ही 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले, तुम्हाला काय त्रास होत होता, किती त्रास होता? बाहेर ते चाललंय मागं ते हॉस्पिटल दाखवलंय का, तर त्या सांगायचं बघ तुमच्या 3ऱ्या मणक्यामध्ये तुमचा चपलेली सरकार जाऊ मला आपल्याकडे खूप पैसे खर्च केले, पण निकम त्यामध्ये भेटून नाही झालं जेवण। किती ठिकाणी तुम्ही दाखवलं होतं? मी औरंगाबाद आर्मी हॉस्पिटल, माझा मुलगा आर्मीमध्ये, तिथे आर्मी हॉस्पिटल गेलो होते, मला त्यानंतर गोळ्या दिल्या त्या, मग ते गोळ्या थोडा बळ्या खाल्ल्या थोडा आराम पडे, नंतर आराम नाही पडे मला, मग नंतर झालं मला तर आपण निकम त्यामध्ये भेटू शकता। बरोबर, त्यांना त्यांची शिर दबली होती, 4 नंबरच्या 5 नंबरच्या मणक्यामध्ये त्यांची नस दबली होती, त्याच्यामुळे पायामध्ये फार पेनफुल सिच्युएशन होती, फारच जास्त वेदना होत्या ना? वेदना गेले, चालता येतो का त्याच्या गाठी चालता येतो, थोडं हिंडक मग तर बरं वाटत असतं। बरोबर, बरं तुम्ही 3 महिन्यापूर्वी माझ्याकडे आले, मग त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे एकदाच आले, एकदाच तुम्हाला आराम झाला? हा, एकदा एका वेळेस आल्यानंतर आरामच झाला, परत तरी दुखलंच नाही? आराम उभा आहे आपल्याला बोलता पाहिजे ना आपल्याला। बरोबर, काही आता जर आमच्याकडे नवीन पेशंट असले त्यांना काय सांगता तुम्ही आता येण्यासाठी? 100% सांगून आराम पडतो माझा तुम्ही। बरोबर, ते खरं सांगून आम्हाला काय तुम्हाला आमच्या उपचाराबद्दल कसं वाटलं? बरं, एकदम छान वाटत आहे। मी तर पुरा डोक मी खाल्ला तुमचा, 4-5 दिवस गोळ्या खाल्ल्या, पण माझ्या गोळ्या पडल्या, आराम पडला, मी काय खातो का तुझं गोळ्या? इथं मला पहिले शुगर आणि बीपी आहे, मला सगळं इथल्या गोळ्या खाऊन काय करणार, मग मला पडते आपला आराम पडणार ना, पडत नाही ते गोळ्या। मेन म्हणजे तुम्हाला आम्ही जे उपचार केले त्या उपचारामधूनच तुम्हाला आराम झाला? हा, 100%। असं तर असे मोठमोठे ऑपरेशन असतात, ज्यांना लोकांना मोठमोठे ऑपरेशन सांगतात, असे मोठमोठे ऑपरेशन या आम्ही निसर्ग उपचाराच्या माध्यमातून, ॲक्युप्रेशर ॲक्युपंक्चरच्या माध्यमातून वाचवतो। मला खूप डॉक्टरने सांगितलं तुम्ही नस चेकअप व्हायला म्हणलं तर आपली करणं पडेल, तुम्ही मला सांगायचं म्हणजे मामा तुम्ही जर थोडं थांबा तर मी तुमचं दुरुस्त करतो। आता तुम्ही खालून खाली बसून बसा, बाहेर मला धरत जाऊ तुम्ही, तुम्ही बरं तुम्हाला काय माहिती काय करणार, तुम्ही पायऱ्याला बसत बसता, मी नंतर आल्यानंतर तुम्ही पाहिलं तुम्ही धरत घेऊ। बरोबर, तुम्हाला बाकी भरपूर ठिकाणी दाखवलं तुम्ही? मग नाही ठिकाण दाखवली, आर्मी हॉस्पिटल दाखवलं साहेब, माझा मुलगा आर्मी होते ना, तिथे गेलो त्याला मला तर गोळ्या झाल्या बघ नुसत्या, बस गोळ्यांनी मग तात्पुरता आराम, बस तेवढा पुरता आराम होते। कोणत्या पेंटेचे काय म्हणतो, कोणत्या गोळ्या म्हणते आराम पडे, तेवढ्या गोळ्या द्या मला। चालेल, काही असे रुग्ण असले परत तर त्यांना सांगा, मी सांगतो ना असं। तुमच्याही परिसरामध्ये असे काही रुग्ण असले तर नक्की आमच्यासोबत संपर्क साधा। असे मोठमोठे ऑपरेशन टाळण्याचे या ठिकाणी निसर्ग उपचाराच्या माध्यमातून आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो, आणि असे ऑपरेशन भरपूर असंख्य असे ऑपरेशन आम्ही या उपचाराच्या माध्यमातून टाळू शकलो। परत काही वाटलं तर नक्की या। धन्यवाद।